कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीपात्र म्हणजे अनेक प्रकारच्या माशांचं जलचरांचं माहेरघर. या नदीच्या प्रवाहानं इथल्या जीवसृष्टीला समृद्ध केले. पण सध्या या नदीत एका खास पाहुण्यानं सर्वांचं लक्ष वेधले. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. परिते ते भोगावती दरम्यानच्या नदीपात्रात नुकतंच पानमांजराचं दर्शन झालं. हे अतिशय दुर्मिळ आणि चपळ प्राणी सहजासहजी दिसत नाहीत. त्यामुळे या मनमोहक जीवाच्या दर्शनाने परिसरातल्या नागरिकांमध्ये, निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्साह निर्माण झालाय. चपळाईने पाण्यात डुबकी मारणं, माशांचा पाठलाग करणं आणि क्षणात दिसेनासं होणं, पानमांजरांच्या या लीला पाहताना अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फिटतंय. भोगावती नदीची ही नैसर्गिक संपदा जपण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया. म्हणजेच या जलचरांना अनेक समृद्धतेने अधिवास आणि रहिवास करता येईल. सध्या ही पानमांजरं भोगावती नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचा चर्चेचा विषय ठरला.